मंत्री धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। विधान परिषदेचे कामकाज संपल्यानंतर दोघांची भेट झाल्याची माहिती आहे। भाजप आमदार सुरेश धसांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। संतोष देशमुख आणि महादेव मुंडे हत्या प्रकरणी भेट घेतल्याची चर्चा आहे। महादेव मुंडेंच्या पत्नीचं आजपासून आमरण उपोषण सुरू झालं आहे। करुणा मुंडेंनी मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीची वेळ मागितली आहे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर फडणवीसांना त्या भेटणार आहेत। फडणवीसांची भेट घेतल्यानंतर मुंडे आणि बावनकुळेंची भेट। धनंजय मुंडे आणि बावनकुळेंचा एकाच लिफ्टमधून प्रवास। चंद्रकांत पाटलांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांची भेट घेतली। अंबादास दानवेंच्या कार्यालयामध्ये सर्व भेट झालेत आणि विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाबाबत आमच्याकडे लक्ष असू द्या, ठाकरेंच्या आमदारांची चंद्रकांत पाटलांना साद। विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी हालचाली वाढलेल्या अंबादास दानवेंच्या दालनात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक। राष्ट्रवादीच्या वाट्याला विधानसभेचं उपाध्यक्षपद मिळणार। राजकुमार बडोलेंना उपाध्यक्षपदाची संधी मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये रोहित पवार नाराज। 7 वर्ष पक्षात मी कुठेतरी कमी पडतोय असं काहींना वाटतंय, रोहित पवारांची नाराजी। विधान परिषदेमध्ये कोकाटेंच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक। कोकाटेंच्या शिक्षेवर सभागृहाची भूमिका काय? विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा हाच सवाल आहे। कोर्टाची ऑर्डर आल्यावरच कोकाटेंबाबत सभागृह किंवा राज्यपाल निर्णय घेतील, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती। महाराष्ट्रात 2 गुंडे, कोकाटे आणि मुंडे। विरोधकांची विधान भवनाच्या पायऱ्यांवर ही घोषणाबाजी। वाल्मिक माझा माणूस हे धनंजय मुंडेंनी आधीच सांगितलं होतं। वाल्मिक कराडावर आधीच कारवाई का झाली नाही? संदीप क्षीरसागर यांचा सवाल आहे। आरोपपत्रामध्ये काही मुद्दे राहिले असतील तर दुरुस्ती होईल। सध्या एक आरोपी फरार असून त्याला सर्वस्वी केज पोलीस जबाबदार आहेत, धनंजय देशमुखांचा आरोप। वाल्मिक कराड जेलमधून व्हीसीद्वारे लोकांशी गप्पा मारतोय। व्हीसीद्वारे कराड 2-2 तास लोकांशी बोलतोय। वाल्मिक कराडच्या व्हीआयपी ट्रीटमेंटवर अंजली दमाने यांचा आरोप। मी 100% रायगडचा पालकमंत्री होणार। मंत्री भरत गोगावले यांकडून रायगडच्या पालकमंत्री पदावरून विश्वास व्यक्त केला गेला आहे। कोणीतरी बालहट्ट सोडला तर रायगडच्या पालकमंत्री पदाचा निर्णय होईल। अलिबागचे आमदार महेंद्र दळवींचा आदित्य तटकरेंवर निशाणा। मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय रायगडच्या पालकमंत्री पदावर योग्य निर्णय होईल। पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी घेतली आहे। रायगडच्या पालकमंत्री पदावर आदित्य तटकरेंची प्रतिक्रिया। हातात बेड्या घालून जितेंद्र आव्हाडांचा विधान भवनामध्ये प्रवेश। अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जातोय, जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य। बेड्या घालून जितेंद्र आव्हाड नवटंकी करतायत, मंत्री गुलाबराव पाटील यांची आव्हाडांवर टीका। विधान परिषदेच्या तालिका सभापतींची नावं जाहीर। अमोल मिटकरी, चित्रा वाघ यांची तालिका सभापती म्हणून नियुक्ती, तर निरंजन दावखरे, कृपाल तुमाणे, राजेश राठोड आणि सुनील शिंदे तालिका उपाध्यक्षपदी। महिला दिनानिमित्त लाडक्या बहिणींना 2 महिन्यांचे पैसे मिळणार। फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये पैसे 8 मार्चला मिळणार आहेत, मंत्री आदित्य तटकरे यांची माहिती आहे। विधानसभेत 6,586 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर झाल्यात। सादर झालेल्या पुरवणी मागण्यांपैकी 931 कोटींच्या अनिवार्य मागण्या आहेत। स्वारगेट अत्याचार प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा। पुणे पोलिसांनी राज्य सरकारकडे परवानगी मागितली। आरोपी दत्ताकडेची पोलीस कोठडी संपल्यानंतर तात्काळ आरोपपत्र दाखल केले जाणार आहे। स्वारगेट बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीची बाजू आसिम सरोदे मांडणार आहेत। पुढील सुनावणीला आसिम सरोदे पीडित तरुणीची बाजू मांडतील। पीडित तरुणीनं आसिम सरोदे यांची भेट घेतल्याची माहिती आहे। सुप्रिया सुळे आज पुण्यामधील स्वारगेट बस स्थानकाला भेट देणार आहेत। दुपारी 2:30 वाजता सुप्रिया सुळे स्वारगेट बस स्थानकामध्ये जातील। चंद्रपुरात काँग्रेसचं धरणं आंदोलन। शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सरकार विरोधात आंदोलन। खोटी आश्वासनं देऊन महायुतीचं सरकार सत्तेत आल्याचा आरोप आहे। हिंगोली जिल्हा परिषद अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार। ग्रामीण भागातले प्रश्न प्रलंबित असताना जिल्हा परिषदेच्या इमारत आणि निवासस्थानावर कोट्यवधींचा निधी खर्च केल्याचा आरोप आहे। जिल्हा परिषदेच्या माजी पदाधिकाऱ्यांकडून नाराजी व्यक्त। जळगावच्या चाळीसगाव शहराचा पारा 36.5 अंशांवर एकाच दिवसामध्ये तापमानामध्ये 2 अंशांना वाढ। प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन। जळगावच्या चाळीसगावमधील काही भागामध्ये संध्याकाळच्या वेळेस दुर्गंधीयुक्त धुराचं वारण आहे। वृद्धांसह बालकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे। पालिका प्रशासनाकडे त्वरित कारवाई करण्याची मागणी आहे। नाशिकच्या मालेगावमध्ये जनऔषधी दिन उत्साहात साजरा झाला। या दिनानं जिल्हा परिषद आणि शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं आहे। केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढल्याचं प्रकरण 7 आरोपींपैकी 4 आरोपींना अटक। आरोपी अनिकेत भोई याला देखील अटक, तर 3 आरोपी अद्याप पोलिसांपासून फरार झालेले आहेत। प्रशांत कोरटकरला आतापर्यंत अटक व्हायला हवी होती। 6 तारखेला मुख्यमंत्री कोल्हापूरमध्ये येत आहेत, त्याचवेळी कारवाई मागणी करणार। प्रशांत कोरटकर खासदार शाहू छत्रपतींची प्रतिक्रिया। इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी कोल्हापूर इंडिया आघाडीची बैठक। कोरटकरवर कठोर कारवाई झाली पाहिजे। बैठकीमध्ये मागणी। कोरटकरला अंतरिम जामीन मंजूर झाला ना, शिवप्रेमींमध्ये संताप। रिफायनरी प्रकल्प बारसूलाच होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची एका वृत्तपत्राला माहिती। बारसूमधील मृदा परीक्षण तपासणी अहवाल सकारात्मक आल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती आहे। सिंधुदुर्गाच्या कोडामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा। पक्षातील गळती थांबवण्यासाठी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे। वैभव नाईक कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत।
डोंबिवलीमधील 65 बेकायदा इमारती उभारणारे भूमाफिया मोकाट आहेत. बेकायदा इमारतींसाठी महारेराकडून नोंदणी क्रमांक मिळवून नागरिकांची फसवणूक केली जाते. भूमाफियांसह अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी रहिवाशांनी पोलिसात लेखी तक्रार दिली आहे. मुंबई महानगरपालिकेमधील गट परीक्षेमधील घोटाळ्यावर मनसे आक्रमक. संदीप देशपांडे आणि आशिष धुरी यांच्याकडून राज ठाकरेंची भेट घेण्यात आली आहे. कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं. सरवडे गावामधील 40 मुलांना गुडघ्यावर चालवलेल्या प्रकरणी कार्यकर्ते आक्रमक. कोतकर बंधूंवरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी निंबळगाव बंद ठेवण्यात आला. 15 ते 20 जणांनी कोतकरांचं दुकान पेटवलं होतं. बांगलादेशी रोहिंगे बनावट दाखला घोटाळा प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून अॅडव्होकेट शिरीष हिरेंची नियुक्ती. एसआयटी चौकशी संदर्भात राज्य शासनाची बाजू मांडते. शहापूर नगराध्यक्षांसह 2 नगरसेवकांवर गुन्हा दाखल. सरकारी योजनेसाठी लाच मागितल्याचा आरोप आहे. कोऱ्या कागदावर सह्या घेऊन शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा आरोप आहे. सोलापुरात आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडून आमदार आपल्या भेटीला उपक्रमाची सुरुवात. मतदारसंघातील समस्या सोडवण्यासाठी नूतन आमदाराचा पुढाकार. नागरिकांचाही चांगला प्रतिसाद. अकोला शहरातल्या अंडरपासमध्ये पाणी भरलंय. जिल्ह्यामध्ये पागल विकास सुरू. काँग्रेस आमदार साजिद खान यांची भाजप सरकारवर टीका. खासदार उदयनराजे भोसलेंकडून चांदीनं सिंहासन आणि जिरेटोप संग्रहालयाला भेट. वाढदिवसानिमित्त मिळालेली भेटवस्तू छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाला सुपूर्द. धाराशिवमध्ये दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी सहकुटुंब तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं. मंदिर संस्थानच्या वतीनं मांजरेकरांचा सत्कारही करण्यात आलाय. महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेत महाकाय रानगव्याचा मुक्त संचार. रानगव्याचा व्हिडिओ कॅमेरामध्ये कैद. वाशिमच्या कारंजामधील खेरडा जिरापुरे येथील पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण. कारंजातील पोल्ट्री फार्म तपासण्याचा पशुचिकित्सकांना आदेश. वर्ध्याच्या समुद्रपूर शिवारामध्ये वाळू चोरी करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई. नाकाबंदी दरम्यान ट्रक टिप्परसह 1,50,00,000चा मुद्देमाल जप्त. वाळू तस्करी प्रकरणी 14 जणांवर गुन्हा दाखल. नाशिकमध्ये 2 दुचाकींची एकमेकांना धडक. अपघातामध्ये जावई सासऱ्याचा मृत्यू. नाशिक पुणे महामार्गावरील चेहडीजवळची घटना आहे. नाशिकच्या येवल्यामध्ये दुचाकी चोरीचं सत्र सुरूच आहे. दुचाकी चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये देखील आता कैद होत आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे सगळ्याचा.